खूप छान असा शाही तुकडा राजस्थानमध्ये प्रत्येक सणावाराला बनवला जातो। मिठाईसारखा लागणारा असा शाही तुकडा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी माधुरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी शाही तुकडा बनवण्यासाठी आपण ब्रेड घेतलेले आहे। ब्रेड तुम्ही तुमच्या आवडीने कट करू शकता। तुम्ही याचे अजूनही बारीक काप केले तरी चालेल। मी तर या ठिकाणी मधोमध असे कट करून त्रिकोणी तुकडा तयार करून घेतलेला आहे। तुम्ही ब्रेड जरी डायरेक्टली पूर्ण यूज केले तरी चालेल। या ठिकाणी बघू शकता ब्रेड व्यवस्थित कट करून घेतलेले आहे आणि एका पॅन मध्ये तेल थोडंसं हलकसं गरम झालं, त्यामध्ये दोन्ही बाजूने ब्रेड छान लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊया। छान टोस्ट सारखा कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। एकदम ब्राऊन असा शेड त्याला आला पाहिजे। खूप छान अशी मिठाईची रेसिपी आहे आणि खूप जणांना आवडेल। नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। या ठिकाणी ब्रेड व्यवस्थित तुम्ही बघू शकता छान ब्राऊन कलर येईपर्यंत मी छान भाजून घेतलेले आहे, तळून घेतलेले आहे। तळून घेतले की व्यवस्थित तेल निथळू द्यायचं आणि मग एका डिशमध्ये काढून घ्यायचं। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी बघू शकता एकदम छान असा मी क्रिस्पी ब्राऊन कलर या ठिकाणी करून घेत आहे आणि त्यानंतरच ब्रेड बाहेर काढत आहे। एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। तळताना अजिबात घाई करायची नाही। व्यवस्थित तळून घेतल्यानंतर तेल पूर्ण छान निथळू द्यायचं आहे आणि मगच ब्रेड डिशमध्ये काढून घ्यायचे आहे। या ठिकाणी बघू शकता एकदम छान ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित मी कुरकुरीत तसे तळून घेतलेले आहे आणि डिशमध्ये काढून घेतलेले आहे। सिंपल, साधी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। या ठिकाणी त्याच पॅनमध्ये मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये साखर टाकलेली आहे। आता याचं मी शुगरचं सिरप बनवून घेत आहे। या ठिकाणी पाण्याला छान उकळी आली आणि त्यामध्ये साखर टाकली आणि व्यवस्थित आता 10 ते 15 मिनिटं उकळून घेणार आहे। थोडासा थिकनेसपणा येईपर्यंत छान उकळून घ्यायचं। या ठिकाणी एका बाजूला मी दूध ठेवलेलं आहे, फुल फॅट क्रीमचं दूध आहे। त्यामध्ये मी एक वाटी, जी छोटी वाटी आहे तेवढं मी मिल्क पावडर ॲड केलेली आहे। त्याने काय होईल, घट्टसर आणि दाटसरपणा लवकर यायला सुरुवात होते। या ठिकाणी दूध बघू शकता उकळल्यानंतर मी त्याच बाउलमध्ये चमच्याने थोडंसं दूध काढून घेतलेलं आहे, कारण गरम दुधामध्ये, उकळी आलेल्या दुधामध्ये आता केशर टाकून घेऊया। उकळी आलेल्या दुधामध्ये जर केशर टाकलं ना, त्यामध्ये कलर खूप पटकन मिक्स होतो। तुम्ही बघू शकता खूप पटकन असा येल्लोसर कलर येतो। व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। गरम दुधामध्ये केशर खूप पटकन वितळले जाते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंगही खूप सुरेख आलेला आहे आणि खूप छान असं केशर यामध्ये दुधामध्ये मिक्स झालेला आहे। या ठिकाणी आपण जे दूध गरम करायला ठेवलं होतं यामध्ये आपण ते केशरचं दूध सर्व टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता दूधही खूप प्रमाणात आटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता वेलची पावडर थोडीशी चवीप्रमाणे टाकून घेतली आहे। वेलची पावडर टाकली की टेस्ट खूप छान लागते। या ठिकाणी शुगर सिरप पण तुम्ही बघू शकता एकदम थिक असं झालेलं आहे। तुम्ही जास्त प्रमाणात ब्रेड घेतले असेल तर तुम्ही शुगरचं सिरप जास्त प्रमाणात बनवू शकता। या ठिकाणी मी थोडे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, ते व्यवस्थित मी कट करून घेत आहे। या ठिकाणी थोडेसे पिस्ता, काजू आणि थोडेसे बदाम या ठिकाणी मी घेतलेले आहे आणि व्यवस्थित बारीक त्याचे तुकडे करून आता गरम दुधामध्ये टाकून घेऊयात।
या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित सर्व तुकडे करून घेतलेले आहे आणि आपण जे उकळायला दूध ठेवलेलं होतं त्यामध्ये मी सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता दूध पूर्णपणे छान आटून घेतलेलं आहे। वाव, रंगही खूप सुरेख दिसतोय त्याचा। आता यामध्ये आपण साखरही ॲड करून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता। खूप जास्त गोड नको हवं असेल तर तुम्ही शुगर सिरपमध्ये पण साखर वापरली आहे त्या अंदाजानुसार तुम्ही दुधामध्ये साखर वापरू शकता। या ठिकाणी मी साखरेचा जो पाक केला आहे त्यामध्ये तळून घेतलेले ब्रेड त्यामध्ये व्यवस्थित दोन्ही बाजूने बुडवून घेते आणि एका डिशमध्ये काढून ठेवते। वाव, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित पूर्ण कोमट या ठिकाणी मी वापरलेले आहे शुगर सिरप। खूप जास्त थंडगार नाही आहे ते आणि बनवून झाल्यानंतर तुम्ही ही डिश फ्रीजमध्ये ठेवून थंड केल्यानंतरही खाऊ शकता। खूप छान लागते। या ठिकाणी आता ते मी जे टोस्ट आहे ते व्यवस्थित आता एका डिशमध्ये ठेवून घेते। वाव, दिसायलाही असे अप्रतिम लागतात आणि खायलाही खूप छान अशी रेसिपी आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही छान घट्टसर झालेला आहे दूध आणि यावरती दूध टाकून जे आपण रसमलाई टाईप दूध बनवलेलं आहे ते यावरती टाकून घ्यायचं आहे आणि वरतून छान ड्रायफ्रूटने तुम्ही डेकोरेट करू शकता। खूप छान रेसिपी आहे। अशाच चमचमीत झणझणीत आणि नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।